नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत. मी पत्रकार हनुमान शेरे. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातल्या सर्वच नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक सुरू झाल्यापासून महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांना उमेदवार देताना सुद्धा मोठा पेच निर्माण झालेला आहे. कारण की मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेवरच महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीची जी काही रणनीती आहे ती ठरणार आहे, गणित ठरणार आहे. त्यामुळे सर्वच राज्याचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे असणार आहे. लोकसभेला मनोज दादा जरांगे पाटील यांचा मोठा फॅक्टर राज्यामध्ये पाहायला मिळाला आणि त्याही क्षमतेने आता विधानसभेला मनोज दादा जरांगे पाटील यांचा फॅक्टर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहेत याकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि यातच मनोज जरांगे पाटील यांनी काल सराटे अंतरवाली या ठिकाणी महत्त्वाची बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांची काय भूमिका आहे ती सांगितलेली आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये सुरू झाल्या आणि मनोज जरांगे पाटील यांनी काही ठिकाणी उमेदवार पाडणार, काही ठिकाणी उमेदवार उभे करणार अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मराठा समन्वयकाच्या त्यांनी बैठका घेतल्या, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि या गोष्टीला बराच काळ झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं सांगितलं होतं की जो काही माझा समीकरणाचा जो काही प्लॅन आहे तो जर जुळला तर आपण तो निर्णय घेणार आहोत आणि तो निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेला आहे. काल सराठी अंतरवाली या ठिकाणी महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि आता कोणते उमेदवार ठेवणार, कोणते उमेदवाराचे अर्ज काढणार हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. आता ती देखील वेळ आलेली आहे. काल मराठा समाजाच्या वतीनं सराटे अंतरवाली या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्या बैठकीला राजरत्न आंबेडकर, मनोज जरांगे पाटील आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू नोमानी साहेब हे देखील उपस्थित होते आणि जवळपास 4 तास बैठक ही पार पडली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि दलित समाज असेल हा एकत्र आलेला आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केल्यानंतर येणाऱ्या 3 तारखेला आणखी 2 दिवस मधात शिल्लक आहे. या 2 दिवसामध्ये जे काही बाकीचे इतर समाज आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा 3 तारखेला कोणते उमेदवार आहेत त्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याचं मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आता विषय या ठिकाणी असा महत्त्वाचा आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेप्रमाणे मराठा समाज असेल, दलित समाज असेल आणि मुस्लिम समाज असेल या समाजाचं राज्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र वोटिंग आहे आणि कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदारसंघामध्ये या 3 समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि त्यावरच महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये किती ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात यावरच हे गणित जुळणार आहे. त्यासाठी आपण संपूर्ण माहिती, संपूर्ण या कालच्या बैठकीच्या विश्लेषणाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचं हे न्यूज टीव्ही मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही एकदा सबस्क्राईब नक्की करा, कारण की इथून पुढचे जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत, महत्त्वाचे जे काही विश्लेषणात्मक व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि विधानसभेचे असतील, इतर काही महत्त्वाच्या घडामोडी असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला जाणून घेऊया काय नेमकं कालच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला नोमानी साहेब यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय मत व्यक्त केलेले आहे आपण ते जाणून घेऊया. मुस्लिम धर्मगुरू नोमानी म्हणाले, सध्या धर्माच्या नावावर देशात भांडणे लावले जातात आणि देशात फूट पाडण्याचं काम लोक सत्तेत आहेत. तेच लोक सत्तेमध्ये आहेत जे समाजाचे भांडणं लावतात. मात्र जरांगे यांच्या रूपाने भारताला आणि भारत देशाला नवे गांधीजी, आंबेडकर मिळाले असल्याचा त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. देशाला अशाच नेतृत्वाची गरज आहे असेही ते नोमानी साहेब म्हणालेले आहेत. आम्ही दोघेही फकीर आहोत, देशाला अशाच फकीरांची गरज आहे. आमच्या किमान समान कार्यक्रम तयार आहे. आमच्यातील चर्चा लेखी द्यायलाही आम्ही तयार आहोत असं नोमानी यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील काल काय महत्त्वाचं बोललेलं आहेत आपण ते अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. पुढील 2 दिवस बंजारा, त्यानंतर महानुभाव, लिंगायत आदी घटकांशी चर्चा करून यानंतर पुढील 2 दिवस राखीव ठेवलेल्या वेळेत सर्व समाजासोबत चर्चा करणार आहोत. पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा निर्णय घेणार आहोत. यात मतदारसंघानिहाय उमेदवाराची नावे जाहीर केली जातील. एका मतदारसंघात एकच उमेदवार जाहीर केला जाईल.
त्यानंतर इतरांनी अर्ज मागे घ्यावा अशी आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी काल केलेलं आहे. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी काय सांगितलेलं आपण ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठा मुस्लिम दलित एकीचे समीकरण राज्यात यशस्वी झाले तर देशातही यशस्वी झाले तर सध्या धर्म जातीच्या नावाखाली राजकारण होते. मराठांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणाची तरतूद केलेली होती, पण काही जणांनी विरोध केला होता. गरिबांना सत्तेत बसणे हेच आमचे ध्येय असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं असं ध्येय आहे की मराठा समाजातले असो किंवा इतर समाजातले असो गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, ते देखील सत्तेमध्ये आले पाहिजेत. आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे काही मनोज जरांगे पाटील यांनी ती भूमिका घेतलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये मराठा बहुल 150, मुस्लिम बहुल 20, दलितांसाठी राखीव 29 जागा असे हे समीकरण असणार आहे. एकंदरीतच बघितलं तर एकट्टा मतदानावर नव्या आघाडीचे यश अपयश अवलंबून असणार आहे. आता ही नवी आघाडी म्हणायला काही हरकत नाही. मराठा दलित मुस्लिम समाजाच्या एकीचा काही परिणाम होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. राज्यात मराठा बहुल 150 तर मुस्लिम बहुल 20 तर SC साठी राखीव 29 विधानसभा मतदारसंघ आहेत. म्हणजेच 288 पैकी 119 जागावर हे तिन्ही समाज निर्णायक ठरू शकतात. बघा, सोपं गणित आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 288 जागा आहेत, त्यापैकी 199 जागेवरती मराठा समाजाचं, मुस्लिम समाजाचं आणि त्यानंतर दलित समाजाचं एकट्टा मतदान आहे. त्यामुळं हे निर्णायक ठरणार आहेत. आता त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे त्या म्हणजे राज्यामध्ये परिवर्तन घडणार का, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकट्टा मतदान होत नाही तोपर्यंत सत्ता परिवर्तन होणे अवघड. लोकसभेत जरांगे फॅक्टरमुळे मराठ्यांनी एकट्टा मतदान केले. धर्मगुरूंच्या आदेशानुसार मुस्लिम एकट्टा मतदान करतो असे सांगितले जाते. नोमानी हे समाजात सर्व मान्य असतील तरच त्यांच्या आव्हानाचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर दलित समाज मात्र विविध नेतृत्वाच्या मागे विखुरला गेलेला आहे. हे तिन्ही समाज एकट्टा राहिल्यास परिवर्तन शक्य, पण महाविकास वंचित आघाडीकडे काही मते गेली तर जर या मतांची फाटाफूट झाली दलित समाजाला, तर या ठिकाणी इतर जे काही आघाड्या आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. इतर समाजही जरांगे सोबत येईल का, असा प्रश्न आता राज्यामध्ये पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. तर लिंगायत, बंजारा, धनगर यांचेही आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्यामुळे कदाचित तेही सहभागी होऊ शकतात असं बोललं जात आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की काही उमेदवारांना त्या ठिकाणी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. मात्र मराठा समाजामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे माघार जर नाही घेतली तर त्या ठिकाणी याचा सगळा फायदा दुसऱ्या आघाडींना होणार आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांना देखील आता उमेदवारी मागे घेण्यासाठी या उमेदवारांना सांगितलं जावं लागणार आहे आणि आदेश देखील द्यावा लागणार आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यापूर्वी सांगितलं होतं की ज्यांना अर्ज मागे घ्यायचा सांगितलेला आहे त्यांनी जर नाही घेतला तर तुम्हाला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळेच एकंदरीतच हे सगळं गणित मनोज जरांगे पाटील यांनी जुळवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. समीकरण देखील जुळवलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी हे दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येऊ शकतात अशी आशा आहे. कारण संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र स्पष्ट होणार आहे. उद्याच्या 3 तारखेला मनोज जरांगे पाटील आता कोणकोणत्या उमेदवाराची त्या ठिकाणी नावं जाहीर करणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.